गुड इव्हनिंग एव्हरीवन. शिक्षक आणि भावी शिक्षक, 8वी पर्यंत शिकवणारे सर्व शिक्षक, सर्व माध्यमाचे, सर्व शाळांचे, अनुदानित, विना अनुदानित आणि जे भावी शिक्षक आहेत, ज्यांना प्राथमिकला आणि उच्च प्राथमिकला 1ली ते 8वी शिक्षक होते, त्या सर्वांचं या मिशन टीईटी 2025 मध्ये स्वागत आहे. बघा, आपण 8 तारखेला, 8 सप्टेंबरला फर्स्ट फ्री सेशन घेतलंय आणि त्या दिवशीपासून आपण दररोज सेशन घेत आहोत. 9 तारखेला झाले, 10 तारखेला पण आपलं सेशन झालंय, त्याचं रेकॉर्डिंग तुम्हाला ग्रुपवर मिळालेलं आहे. 11 तारखेचं देखील रेकॉर्डिंग तुम्हाला ग्रुपवर मिळालंय. फक्त मला वाटतं कालचं रेकॉर्डिंग तुम्हाला ग्रुपवर मिळालं नाही, फक्त एका दिवसाचं. पण हे लाईव्ह सेशन्स तुमच्या सर्वांसाठी फ्रीच होते. इथं का नाही झालं, तर टेस्ट सिरीजच्या मुलांना बसण्यासाठी जागा इथं कमी पडत होती, म्हणून मी तुमच्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो की ही फ्रीची लिंक देऊ शकलो नाही. ही कॅपॅसिटी फक्त इथं तारखेला 100 होती आणि टेस्ट सिरीजचीच ऍडमिशन 200+ झाले होते. तर मग आता आपण कॅपॅसिटी जी वाढवली, तर मग सर्वांना फ्री देता यावं म्हणून 500 स्टुडंट्स लाईव्हला बसू शकतात. आणि परत तुम्हाला सांगतो, शिक्षकांनी शिक्षकांसाठी चालवलेलं मिशन म्हणजे मिशन टीईटी 2025. इथं कुणीही क्लासवाला नाही. टेस्ट सिरीज आपण चालवतो, त्या टेस्ट सिरीज साठी नाममात्र शुल्क हे प्रोत्साहनपर किंवा बक्षीस किंवा प्रोत्साहनपर शुल्क आहे. टेस्ट सिरीजचा ग्रुप जॉईन करण्यासाठी तिथं आपण गुगल फॉर्म्सच्या प्रत्येक सब्जेक्टच्या 30 अशा 150 टेस्ट दररोज एक 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 असं पाठवीत 150 टेस्ट तुमच्या होणार आहेत. तिथं फ्री टेस्ट पण गुगल फॉर्मच्या असतात 150 जवळपास. जे ग्रुप फर्स्टला जॉईन आहेत टेस्ट सिरीजच्या, त्यांना आज सकाळी सकाळी मी त्या टेस्ट काही पाठवल्यात, म्हणजे रोज थोडं थोडं असतं बरं का. आणि योग्य वेळी सुरुवात झाली, तिथं पीडीएफ नोट्स देखील फ्री स्वरूपात पाठवल्या जातात, पीडीएफ नोट्स देखील. आणि मिशनचे आपले 14 ग्रुप आहेत. कालपर्यंत 13 होते, आता 14 ग्रुप आहेत आणि प्रत्येक ग्रुप आता हाऊसफुल होत आलेला आहे. 14वा ग्रुप आजच क्रिएट झालेला आहे. तर तुम्ही सर्वांनी मिशन टी टेस्ट सिरीजच्या ग्रुपला जॉईन होणं गरजेचं आहे. तुमचा अभ्यास तुमच्या अभ्यासाला आम्ही मदत करणार. इथं शिकवणारे सगळे शिक्षक हे टीईटी पास आहेत आणि सीटीईटी पास आहेत. टीआयटीतून ते शिक्षक झालेत, कुणी प्राध्यापक झाले, कुणी प्राथमिकला शिक्षक झाले, कुणी माध्यमिकला शिक्षक झालेले. म्हणजे काय, तर या शिक्षकांच्या अनुभवाचा तुम्हाला सर्वांना लाभ व्हावा, हा उद्देश मिशन टीमचा आहे. आणि मी आपली परीक्षेची तारीख आली आहे आज 23 नोव्हेंबर, आणि आपल्यासोबत आज हरिश्चंद्र मुंडे सर आहेत. 23 नोव्हेंबर 2025, तर टीटी परीक्षेच्या संदर्भाने हरिश्चंद्र मुंडे सर आणि आज आलेला जो महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदचा हा जी आर आहे, तर याच्या संदर्भाने, म्हणजे परीक्षा तर होणारच 23 नोव्हेंबरलाच होणार आहे. आपण सगळ्यात अगोदर 8 तारखेला सांगितलं होतं की परीक्षा नोव्हेंबर मध्ये गेल्या वर्षी 10 नोव्हेंबरला झाली होती. या वर्षी देखील नोव्हेंबर मध्येच किंवा उशीर झाला तर डिसेंबर मध्ये, पण त्याच्या अलीकडच परीक्षा होणार आहे. तर ही परीक्षा तर होणार आहे. आता ह्या परीक्षेची तयारी कशी करायची, हरिश्चंद्र मुंडे सर 2017च्या परीक्षेतून जॉईन आहेत, टीआयटी मधून. पुन्हा त्यांनी 2022ला दिली होती, पुन्हा त्याचं प्रमोशन झालं 22च्या परीक्षेमधून, पुन्हा जिल्हा परिषदला ते जॉईन आहेत. आणि अशा अनेक परीक्षा पण आता आता पण मला वाटतं सरांनी दिली. खूप चांगले स्कोर त्यांचा आहे. सीटेट क्वालिफाय आहेत सर. महत्वाचं म्हणजे MA, AA काहीतरी आहे. तर सर्व गोष्टींनी टीईटी असू द्या, तुमची टीआयटी असू द्या, अनेक वेळेस यश मिळवलेले व्यक्तिमत्व आपल्या सोबत आहेत, हरिश्चंद्र मुंडे सर. हरिश्चंद्र मुंडे सरांना विनंती करतो की आपल्या टीईटी 2025च्या मिशन मध्ये असलेले सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. हरिश्चंद्र मुंडे सर, विद्यार्थ्यांचे डाऊट्स जे असतील ते त्यांनी चॅट बॉक्स मध्ये टाका. मी स्वतः ग्रुप मध्ये मीटिंग मध्ये आहे, थांबणार आहे. मोबाईल नंबर वगैरे तुमचे हे करा. दुसरी गोष्ट, टेस्ट सिरीज साठी तुम्हाला दोन्ही नंबर दिलेले आहेत. माझा नंबर ज्याच्यावर लिंक आली तो पण आहे, मॅडमचा नंबर म्हणजे मिसेस पूजा रामशेप यांचा पण आहे. तर ह्याच्यावर पेमेंट करून तुम्ही लगेच टेस्ट सिरीजचा ग्रुप जॉईन करू शकता. बॅच फर्स्ट हाऊसफुल आहे, 240+ आहे. फर्स्ट मध्ये नाही आता आपण ऍड करत, सेकंड मध्ये करतो. सेकंड मध्ये एकच मिनिट सर आहे माझं, एकच मिनिट फक्त हे चालू करतो.
बॅच फर्स्ट मध्ये 240 झाले तिथं आता या ग्रुपमध्ये. आणि आज हे इथं बरेच टेस्ट नोट्स वगैरे पाठवले, त्याच्यामुळे ग्रुप एक मध्ये नाही आता ऍड करत आम्ही. गुरु दोन किंवा ग्रुप 2 म्हणूया. त्याच्यामध्ये आपण पहिल्या 100 जणांना 499 मध्ये प्रवेश देणार आहोत नक्की. आणि उद्याच्याला रविवार आहे, आज आणि उद्याच्याला रात्री 12 पर्यंत रविवारी 15 तारखेला या ग्रुपचे सेकंड ग्रुपचे प्रवेश बंद करणार आहेत. मग इथे 100 होऊ द्या, 200 होऊ द्या, काही हरकत नाही, 499च असेल. नंतर ही प्राइस जी आहे ती कदाचित आपण वाढवू शकतो. त्यामुळं लवकरात लवकर जॉईन व्हा, कारण की लवकरात लवकर अभ्यासाला लागायचं. टेस्ट सिरीज ग्रुप आहे तो टेस्ट साठीच आहे. लाईव्ह क्लास तर सर्वांसाठीच फ्री ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे, त्याच्यामुळे काळजी नका. चंद्र मुंडे सर. तुम्हाला स्पॉटलाइट करतो सर. बऱ्याच जणांचे डाऊट्स पण येत आहेत, तुम्ही पण वाचले असतील. कंटिन्यू करा सर, मी माझा माईक. सर्वांना नमस्कार. तर आज मीटिंग घेण्याचं कारण म्हणजे आज आपल्याकडं जे परीक्षा परिषदेचं नोटिफिकेशन आलंय, त्या संदर्भात आपण आता कामाला लागणं गरजेचं आहे. माझं नाव हरिश्चंद्र भानुदास मुंडे. मी जिल्हा परिषद जळगाव या ठिकाणी पदवीधर शिक्षक म्हणून कार्यरत आहे. 2019च्या परीक्षेमध्ये मी संस्थेवर जॉईन होतो. विदाऊट इंटरव्ह्यूच्या त्यावेळेस फक्त एकूण 7 संस्था होत्या. त्यात मराठवाड्यामध्ये एक संस्था होती, नेहरू एज्युकेशन सोसायटी परभणी. या ठिकाणी मी पहिल्या राऊंडमध्ये 19ला 11 सप्टेंबर 19 मध्ये जॉईन झालो. त्यानंतर 2022च्या परीक्षेमध्ये मी 23ला जिल्हा परिषद जळगाव या ठिकाणी पुन्हा माझी निवड झाली. आणि त्यानंतर 10 सप्टेंबर 2024 या दिवशी मी जळगाव येथे पाचोरा तालुक्यामध्ये रुजू झालो. त्यानंतर मी पहिली जी माझी सेवा होती सुरुवातीची, ती सेवा माझी इकडं रितसर असल्यामुळं माझी इकडं सेवा जोडून घेतलेली आहे. त्यामुळं मला शिक्षण सेवा कालावधी लागू नसून मी कंटिन्यू माझं जे पेमेंट होतं किंवा जो वेतन संरक्षण म्हणतो आपण, ते मला मिळालेलं आहे. त्यानुसार मी आज फुल स्केलवर या ठिकाणी रुजू आहे. जवळपास मला इथे येऊन 1 वर्ष झालं. त्यामुळं आपणही आपल्याला जी संधी आली मधल्या काळामध्ये 2010ला जी सीईटी झाली, त्यानंतर जवळपास 2017ला म्हणजे जवळपास 7 वर्षानंतर नोटिफिकेशन आलं आणि त्यावेळेस परीक्षा झाली. आणि त्यानंतर लगेच 22ला परीक्षा झाली, लगेच त्याच्यानंतर आता पुढचेही परीक्षेचं नियोजन चालू आहे. त्यामुळं आपण जी टीईटी आहे किंवा सीटीईटी आहे, केंद्राची जी सीटीईटी आहे तीही आपण क्वालिफाय होऊ शकता, किंवा आपण महाराष्ट्राची टीईटी टीचर एलिजिबिलिटी टेस्ट हेही पात्र होऊ शकता. आणि त्यात नव्यानं जे कोर्टानं जो काही न्यायालयानं निर्णय दिलेला आहे, त्या संदर्भात बोलायचं म्हणजे जे काही शिक्षक कार्यरत आहेत, पण ते जे टीईटी परीक्षा आहे ते पात्र नाहीत, त्यांनाही यामध्ये आता शिक्षक पात्रता परीक्षा पात्र होणं गरजेचं आहे. त्यामुळं बऱ्याच कार्यरत शिक्षकांचीही बरीचशी तारांबळ उडालेली आहे, गोंधळ उडालेला आहे, किंवा कशी परीक्षा पास होईल, काय हे नवीनच आता आपल्या मागं समस्या उद्भवली, आपली तर चांगली नोकरी चालू होती, त्याच्यामध्ये आणखी काय हे नवीनच आलंय. पण भाग असा आहे किंवा आपण शिक्षक आहेत आणि आपल्याला कायम शिकत राहणं गरजेचं आहे. आणि शिकत असताना आपल्याला नवीन नवीन गोष्टीला आपल्याला अचीव्ह करणंच आहे. जसं आपण तंत्रज्ञानाला अवगत केलं आणि त्यानुसार आपण तंत्रज्ञानावर आधारित शिकवत आहोत, तर आपल्याला ही परीक्षा आता जो काही शासन निर्णय असेल त्यानुसार आपल्याला पात्र होणं गरजेचं आहे.
त्यामुळे आपल्याला याचीही तयारी करणं गरजेचं आहे. तर आजच नोटिफिकेशन आले किंवा पात्रता परीक्षा जी आहे मागच्या सप्टेंबरमध्ये झाली, मागच्या वर्षी झाली, त्यानंतर हे परीक्षा आलेली आहे. नोटिफिकेशन आल्याने आपल्याकडं हा जो कालावधी आहे तो मोजकाच कालावधी आहे. त्यामुळं आता यावर आपल्याला चांगल्या पद्धतीनं आणि चांगल्या मार्गदर्शन घेऊन, जेणेकरून आपण हे पहिल्याच प्रयत्नात परीक्षा उत्तीर्ण होऊ आणि आपण लवकरात लवकर शिक्षक म्हणून एका कोणत्याही शाळेमध्ये विद्यार्थ्यांना घडवण्याचं, ज्ञानदानाचं काम आपण चांगल्या पद्धतीने करू, ही आपली भावना आहे. त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी पात्र किंवा शिक्षक होण्यासाठी जिथं काय पात्रता आहे, त्या पात्रता आपल्याला पूर्ण करणं गरजेचं आहे. त्यानंतर सांगायचा मुद्दा म्हणजे टीईटी म्हणजे नेमकं काय बाबा? तर ही परीक्षा आहे जवळपास 150 मार्काची, आणि 150 पैकी आपल्याला ओपन कॅटेगरीसाठी 90 मार्क पात्र होणं गरजेचं आहे. इथं तुम्हाला मेरिटची आवश्यकता नाही, तर इथं फक्त पात्रता परीक्षा आहे. आणि ही पात्रता परीक्षा झाल्यानंतर आपण TAIT म्हणजे शिक्षक अभियोग्यता चाचणी, त्यासाठी आपण 6वी पर्यंत पात्र होऊ. तर त्यामध्ये 1 ते 5 साठी पहिला पेपर आहे, त्यानंतर 6 ते 8 साठी हा दुसरा पेपर आहे. आपलं जर डीएड असेल नुसतं, तर आपल्याला 1 ते 5 ची परीक्षा देता येईल, किंवा आपण शेवटच्या वर्षाला असेल तरीही आपल्याला ही परीक्षा देता येईल. त्यानंतर आपलं जर डीएड प्लस ग्रॅज्युएशन असेल, तर आपल्याला दुसरा पेपर जो आहे पात्रता परीक्षेचा, तो आपण त्यासाठी पात्र आहोत. म्हणजे आपण एक डीएड वाले जे आहेत ते 1 ते 5 आणि 6 ते 8 या दोन्ही परीक्षांना ते पात्र किंवा परीक्षेला बसू शकतात. त्यानंतर बीएड वाल्यांचं, तर बीएड ज्यांचं आहे, बीएड असेल, बीएससी असेल, बीकॉम असेल, तेही काय होऊ शकतात, 6 ते 8 यासाठी पेपर दुसरा, यासाठी ते पात्र होऊ शकतात किंवा त्यांना परीक्षेला बसू शकतात. त्यानंतर त्यांना 9वी 10वी 11वी 12वी साठी जायचं असेल, तर त्यासाठी ही पात्रता परीक्षा नाही. फक्त 1 ते 6 किंवा 1 ते 5 आणि 6 ते 8 यासाठीच आपल्याला ही पात्रता परीक्षा पात्र होणं गरजेचं आहे. त्यानंतर आता ह्याचा अभ्यास कसा करायचा, काय अभ्यास असेल, ह्या गोष्टी आपल्याला, किंवा आपल्याला होईल का अभ्यास, आपण त्यामधून निगेटिव्ह थिंकिंग मधून बाहेर येणं गरजेचं आहे. आणि आपण अभ्यासाला, तयारीला लागणं काय आहे, गरजेचं आहे. त्यामुळं आपण लवकरात लवकर अभ्यासाला सुरुवात करणं गरजेचं आहे. आणि एवढ्या कमी कालावधीमध्ये जर आपल्याला ही परीक्षा पात्र व्हायचं असेल, तर आपल्याला कुणाचं तरी मार्गदर्शन होणं गरजेचं आहे. त्याच संदर्भात आपण आमच्याशी कनेक्ट होऊ शकतात. त्यासाठी आम्ही टेस्ट सिरीज तयार केलेल्या आहेत. तर त्यानंतर आम्ही आपल्यासाठी संध्याकाळी रात्री 9 संध्याकाळी, म्हणजे जेणेकरून आपल्याला वेळेची अडचण येऊ नये या उद्देशाने पण आम्ही तुम्हाला फ्रीमध्ये लाईव्ह क्लास घेणार आहोत. त्यामुळे आपल्याला काही डाऊट्स असतील ते समोरासमोर आपण क्लिअर करू शकतात, आणि त्याचा सराव जास्तीत जास्त व्हावा म्हणून आपल्याला टेस्ट सिरीज आम्ही देव केलेले आहेत. त्यासाठी आमच्याकडं मी स्वतः आहे, त्याच्यामध्ये राम सर आहेत आणि कांबळे सर आहेत, म्हणजे ज्या त्या विषयांना चांगल्या पद्धतीचे मार्गदर्शन करणारे शिक्षक त्यामध्ये जॉईन आहेत. आपली जी टेस्ट सिरीज आहे तेही चांगल्या उत्तम दर्जाची असेल, जेणेकरून आपल्याला परीक्षेमध्ये सोडवताना किंवा कसलीही अडचण येऊ नये, याही त्याच्यामध्ये आपल्याला समोर दृष्टिकोन ठेवलेला आहे. त्यानंतर सांगण्याचा मुद्दा म्हणजे जवळपास माझं 2009चं बीएड आहे. त्यानंतर मी एमएड क्वालिफाय आहे, एमएड झालेला आहे. आणि एमएड झाल्यानंतर जवळपास 7 ते 8 वर्षाचा, म्हणजे 2011 ते आजपर्यंतचा माझा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास आहे. त्यामुळं मी स्वतः तुम्हाला इतिहास, भूगोल हा विषय शिकवणार आहे. त्यासोबत माझं MA हिंदी आहे. त्यामुळे हिंदीचंही तुम्हाला काही मार्गदर्शन असेल तर तेही वेळोवेळी तुम्हाला दिलं जाईल. त्यानंतर हे जे सांगितलेलं आहे नोटिफिकेशन मध्ये,
तर त्यानुसार आपली जी परीक्षा आहे, ती परीक्षा आपली ऑनलाईन आवेदन पत्र जे आहे, ते आवेदनपत्र 5 सप्टेंबर 2025 ते आपल्याला 3 ऑक्टोबर 2025 पर्यंत ह्या ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. आणि हा ऑनलाईन अर्ज भरताना आपली चुका होऊ नयेत ही काळजी घेणं गरजेचं आहे. यामध्ये पेपर पहिला कोणता दिलाय, आपण पेपर दुसरा कोणता दिलाय, हेही गरजेचं आहे. तर त्यामध्ये आपला पेपर पहिला 30 मार्काचा असेल, दुसरा 30 मार्काचा असेल, त्यासाठी आपल्याला 30 30 मार्काची परीक्षा असेल. आणि भाषा विषयामध्ये आपल्याला निश्चित मार्क घेऊन आपण जास्तीत जास्त जर स्कोर केला, तर आपण जास्तीत जास्त चांगल्या मार्काने ही जी परीक्षा आहे ते पात्र होऊ शकतात आणि पहिल्या प्रश्नामध्ये पात्र होऊ शकतात. आपल्याला जी परीक्षेची पातळी आहे ती 1 ते 5 आणि 6 ते 8 या संदर्भामध्येच आहे. त्यामुळे आपल्याला भाषा विषयामध्ये स्कोर करून आपण लवकरात लवकर परीक्षा जी आहे ते उत्तीर्ण होऊ शकतो. त्यानंतर हे सगळं म्हणजे ज्याप्रमाणे केंद्राच्या CTETचं शेड्यूल येतं, तशाच पद्धतीनं आपल्या परीक्षा परिषदेनं फॉलो केलेलं आहे. NTA ला, नॅशनल टेस्टिंग एजन्सी NTA ही केंद्राची CTETची परीक्षा अटेंड करते. तशाच पद्धतीनं आपली परीक्षा परिषद आपली राज्याची परीक्षा पात्र अटेंड करते. तर तशाच पद्धतीनं फॉलो करून म्हणजे जवळपास परीक्षा कधी होणार आहेत, प्रवेशपत्र कधी होणार आहेत, हे इत्थंभूत माहिती आपल्याला त्याच्यामध्ये दिलेली आहे. त्याच्यामुळे आपल्याला नियोजित वेळेत नियोजन करून अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि हा अभ्यास करताना आपल्याला जास्तीत जास्त मार्क कसे घेता येतील, तर आता त्याच्या पुढचा मुद्दा, मागच्या 2022च्या भरतीमध्ये पात्रता जी आहे ते किंवा क्वालिफाईड मार्क किती, तर ओपन कॅटेगरीसाठी खुला वर्गासाठी 90 मार्क घेणं गरजेचं आहे आपल्याला. आणि SC ST OBC या प्रवर्गासाठी आपल्याला, मागास प्रवर्गासाठी आपल्याला हे 82 मार्क घेणं गरजेचं आहे. पण ह्या मागच्या परीक्षेमध्ये 2022 मध्ये असा एक मुद्दा गाजला किंवा निवड झाली आणि ते न्यायालयीन प्रकरण झालं. त्याच्यानंतर न्यायालयाने निर्णय दिला किंवा तुम्ही जर मागास प्रवर्गामधून जर पात्र असाल TET CTET परीक्षा, तर तुम्ही फक्त मागास प्रवर्गामधल्या ज्या जागा आहेत त्यासाठीच तुम्ही पात्र असाल. पण तुम्ही जर 90 पेक्षा जास्त मार्क मिळवलेले असतील, तर तुम्हाला ही जे ओपनच्या जागा, खुला प्रवर्गाच्या जागा आणि कॅटेगरीच्या जागा, तुम्ही दोन्हीही तिथं पात्र होऊ शकता. मी 2011ला, डिसेंबर 11ला पहिली CTET दिली. म्हणजे त्यावेळेस TETचं आपल्या शेड्यूलच नव्हतं. त्यानंतर 2000 नोव्हेंबर 12ला दुसरी TET दिली मी. तर त्यामध्ये मी 84 मार्क घेऊन पास झालो. पहिल्या ठिकाणी मी ज्यावेळेस 19 मध्ये जॉईन झालो, त्यावेळेस त्या ठिकाणी मी ओपनच्या जागेवर लागलो. पण त्यावेळेस हा क्रायटेरिया नव्हता. मग या वेळेस मी 84 मार्क असल्यामुळं, 90च्या कमी मार्क असल्यामुळं मला ओपनच्या जागेमध्ये निवड, चांगले मार्क असूनही मला तिथं जाता आलं नाही. त्यामुळं आपला उद्देश जो आहे तो आपल्याला 90+ मार्क घेणंच गरजेचं आहे. म्हणजे आपण ओपनची कॅटेगरीमध्ये जिथं पात्र असाल तिथं निवड होऊ शकते, किंवा आपण कॅटेगरीची जागा असेल तर तिथे हे आपण निवड होऊ शकतो. त्यानंतर प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेण्यासाठी त्यांनी नियोजित वेळ दिलेला आहे. 10 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर या कालावधीमध्ये तुम्ही हे जे प्रवेशपत्र आहे ते तुम्ही प्रिंट काढून घेऊ शकता. आता नियोजित वेळ दिलाय त्याच्यामुळे या वेळेनुसार परीक्षा हो, हीच आपली सदिच्छा आहे. याच्यामध्ये विलंब होऊ नये. कारण जेवढा लवकर परीक्षा होईल तेवढं आपल्याला पुढच्या ज्या मार्गाला लागता येतं. आपण हे जर पात्र झालं तर आपण TET अभियोग्यता चाचणीची हे तयारी करू शकतो.
तर त्याच्यानंतर परीक्षेचा वेळही दिलाय त्यांनी. हा परीक्षेचा वेळ म्हणजे 1.5 तास आपल्याला वेळ असणार आहे, म्हणजे 90 मिनिटं. 90 मिनिटामध्ये आपल्याला 150 प्रश्न अटेंड करायचे. पेपर पहिला असेल किंवा दुसरा असेल. त्यानंतर हा पेपर जो आहे तो 23 नोव्हेंबरला होणार आहे. 23 नोव्हेंबरचा जो पेपर आहे तो पहिला पेपर सकाळी 10:30 ते 11 या वेळेत होईल. त्यानंतर दुसरा पेपर जो आहे तो त्याच दिवशी दुपारी 2:30 ते 5 या हरिश्चंद्र वेळेमध्ये मुंडे सर, होणार आहे तो. हा. हरिश्चंद्र मुंडे सर, एकच मिनिट मी थांबवतो. पहिला हम्म. पेपर किती ते किती म्हणलं बघा, एकदा परत रिवाइज करा एकदा मला. 10:30 ते 1. 10:30 ते 1 म्हणजे याचा वेळ सगळ्यांनी लक्षात घ्या, 2.5 तास असतो. आणि ह्याच्यावर आपलं बोलणं झालेलं आहे. आणि दुसरा पेपर पण 2.5 तास असणार आहे. तो बरोबर चालू होणार आहे 14:30 म्हणजे 2:30 वाजता, आणि संपणार आहे 5 वाजता. 2.5 तासाचा पेपर, रविवार. ओके, कंटिन्यू करा सर. आणि सर्वांना हा. परत एक वेळेस, हा, एक एक मिनिट सांगतो सर्वांना परत एक वेळेस, सांगतो की आपण 500च लिमिट या ठिकाणी केलेलं आहे झूम मिटिंगचं. आतापर्यंत 100च होतं. आजच जस्ट आपण 500च हे लिमिट केलंय. त्यामुळे तुम्ही कचरू नका. फ्री लाईव्ह क्लासची लिंक तुम्हाला मिळणार नाही का, तर मिळेल. पण त्याचसोबत तुम्ही टेस्ट सिरीजची जी ग्रुपला जॉईन कशासाठी व्हायचंय, टेस्ट मिळवण्यासाठी व्हायचंय, मटेरियल मिळवण्यासाठी व्हायचंय. आणि टेस्ट सिरीजचे जर 500 लोक झाले, टेस्ट सिरीजचा पहिला ग्रुप 240 प्लस आहे. दुसरा ग्रुप मी म्हटलं तसं आज आणि उद्या आपण हाऊसफुल करूया. आणि परवाच्या दिवशी जी ऍडमिशन सोमवारी होतील त्यांना मात्र ग्रुप 3 मध्ये पुन्हा 2-3 दिवस तिथं तुम्हाला वेट करावं लागेल. तर त्यांच्यासाठी पण ते होऊया. तुमचं सहकार्य देखील या ठिकाणी आम्हाला अपेक्षित आहे. महाराष्ट्रातून खूप सारे शिक्षक जिल्हा परिषदला लागलेले, अनुदानित शाळांवर लागलेले फ्री लाईव्ह क्लास घ्यायला तयार आहेत. आणि मिशन टीमचा एक सदस्य म्हणून मी तुम्हा सर्वांना शाश्वती देतो की तुम्हाला फ्री लाईव्ह सेशन मध्ये बऱ्याच गोष्टी चांगल्या समजणार आहेत. पण त्याचा काय येतंय काय येत नाही हे तुम्हाला टेस्ट सिरीजच्या माध्यमातून कळणार आहे. कारण की या टेस्ट सिरीज 150 आणि किती किती ह्याचे आहेत, तर 20 प्रश्न, 10 प्रश्न अशा प्रत्येक सब्जेक्टच्या सब्जेक्ट वाईज आहेत. गुगल फॉर्मवर आहेत, लगेच व्ह्यू स्कोर दिसणार आहे, मार्क्स दिसणार आहेत, तुमचं चुकलंय काय बरोबर काय उत्तर दिसणार आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांनी टेस्ट तयार केलीत त्यातले बहुतांश शिक्षक हे तुम्हाला लाईव्ह मध्ये पण दिसणार आहेत. त्यासाठी तुम्हाला इथं 2 नंबर आम्ही स्क्रीनवर दिलेले आहेत बघा, 8806597047. हा पूजा प्रभाकर बडे यांचा नंबर आहे. ज्या पूजा राम शेफ अशा पण आहेत. आणि दुसरा आहे 9730670908, माझा नंबर येतो. तुम्ही या नंबरवर पेमेंट करत असताना फक्त एकदा नाव चेक करा आणि स्क्रीनशॉट पाठवा पेमेंट केलेला. बऱ्याच जणांची पेमेंट आले, त्यांना मी ग्रुपची लिंक दिलेली आहे, त्यांनी रिक्वेस्ट करा, लगेच अप्रूव्ह तुमची केली जाईल. मराठीतूनच देते की इंग्लिश मधून, तर दोन्ही लँग्वेज असतात, मराठी आणि इंग्लिश. तर त्यामुळे काळजी करू नका, मराठी इंग्लिश सोबतच असतं एकाच ह्याच्यामध्ये. हा नंबर ऍड करा असं कोणीतरी म्हणते, तर तुम्ही इथं चॅट बॉक्स मध्ये न टाकता काय करा, व्हॉट्सअप करा माझ्या या नंबरला किंवा मॅडमच्या नंबरला. पेमेंट केल्याच्या नंतर तुम्हाला ग्रुपमध्ये ते ऍड केलं जातं. गुगल पे करा किंवा फोन पे करा, दोन्हीकडे ते अवेलेबल आहे, त्याच्यामुळे ते काही हे नाही. नंबर फक्त एकदा पहा, आणि नंबर वर पेमेंट करत असताना नाव पहा. म्हणूनच मी नाव परत सांगतो की इथं राम नाव येईल, राम केशवराव शेफ. इथं नाव येईल पूजा प्रभाकर बडे. आणि टेस्ट सिरीजची सुरुवात बॅच 2ची सोमवारपासून त्यांना टेस्ट आपण डेली टेस्ट पाठवणार आहोत. बॅच 1ला आज पहिल्या दिवशी टेस्ट पाठवल्यात, त्यांना काही नोट्स काही बरं का, सर्व नाही, काही पाठवल्यात. बरंच काही आपण तुमच्या, सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगायचं राहिलं की आपण काय गेलेल्या वेळेस टीईटी ला केलं होतं, ते जर पाहायचं असेल तर तुम्ही विवेकानंद असं बरं का, आणि हे क्लासेस या युट्यूब चॅनलला, आपलं काही युट्यूब चॅनल खूप मोठं नाही, सामान्य शिक्षक आहेत आम्ही, काही कोणते क्लासवाले नाहीत, 5-1000 सबस्क्रायबर आहेत त्याचे. याच्यावर जाऊन प्लेलिस्ट मध्ये पहा, गेल्या वेळेस टीईटी ला
फ्री लाईव्ह सेशन्स घेतले होते, पण फारच थोडे झालते आपल्याकडून. यावेळी जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करूया. तुमच्यातले पण कोणी जर उत्सुक असतील फ्री लाईव्ह सेशन्स घेण्यासाठी, फ्री लाईव्ह बरं का, तर त्यांना देखील आपण संधी देऊया. आपल्याकडे तर टीम 10ची टीम तयार आहे की ते तुम्हाला लाईव्ह सेशन्स घेणार आहेत. परंतु टेस्ट सिरीजच्या ग्रुपला जॉईन झालात तर तिथं मात्र बऱ्याच गोष्टी तुम्हाला क्लिअर होणार आहेत, बऱ्याच गोष्टी मिळणार आहेत. 10 शिक्षक देखील तिथं असणार आहेत. टीईटी, व्हॉट्स द पासिंग क्रायटेरिया? मी परत एकदा क्लिअर करतो. तसं तर मुंडे सरांनी पण एकदा बोलताना लगेच तुम्हाला सांगितलंय. पासिंग क्रायटेरिया काय आहे? तर ओपन साठी 60%. आता ही 60% लई गोळ करतोय शब्द. बऱ्याच जणांना वाटेल 60 मार्काला पास आहे का? अरे बाबा 60 मार्काला नाही, 60% आहे. मग आता बऱ्याच जणांना पर्सेंटेज बी काढता येणार का? हे 150 मार्क आहेत ना परीक्षेचे. मग ह्याचं 60% म्हणजे किती? 100रातले जर 60 असतील तर 150चे किती झाले? 60% म्हणजे 90 मार्क. 90 मार्काला पास आहे ओपन. ओबीसी, एससी आणि एसटी ला 55%. ते म्हणायला लागले 55 मार्काला पास आहे का? अरे ही काय 5वी 7वीची परीक्षा आहे का 35 मार्काला पास असायला? 55% म्हणजे 55 मार्क नाही, 150 पैकी तुम्हाला किमान 82-83 मार्क लागतात. काही वेळेस 82 म्हणतात, काही वेळेस 83 म्हणतात. ते मधला आकडा आहे, ते 82 पॉईंट समथिंग होतं. हे पासिंग क्रायटेरिया. दोन्ही पेपर, एक जणांनी तर खूपच छान प्रश्न विचारला. सर पेपर 1 आणि पेपर 2 मी 2 दिले, 300 मार्क झाले माझे, आणि या 300 पैकी 90 पडले की मी पास आहे का? अरे बाबा असं कसं होतंय? दोन्ही नाही, एका पेपरला एवढे पाहिजे ना? आणि सर एकच पेपर द्यायचा असला देता येते ना. तुमचं काय क्वालिफिकेशन आहे त्यावर इतके बेसिक क्वेश्चन्स विचारतायत. अपियर वाल्यांना सुवर्ण संधी आहे. तुम्ही अपियर मध्ये परीक्षा द्या, तुम्ही पास झाला तर खूपच चांगलं आहे, तुमचे सोने पे सुहागा. आणि शिक्षकांनी घाबरू नका, तुमच्या नोकऱ्या जाणार नाहीत. कारण की आम्ही पण तुमच्या सोबत, तुमचे बंधू म्हणून, सहकारी म्हणून सोबत आहेत. आम्ही पास आहेत कारण की आम्ही ज्युनियर आहे तुम्हाला खूपच, म्हणून पास आहेत. तुमच्या नोकऱ्या जाऊच शकत नाहीत, मी आश्वस्त करतो तुम्हाला. पण परीक्षेपासून पण दूर पडू नका. पास झाला आनंद, नापास झाला तर घाबरायची गरज नाही. मी आनंद आणि परमानंद 2 शब्द वापरत असतो. नापास झाला तर काय हरकत नाही, पण पास झाला तर आनंद आहे ना तुम्हाला. तर त्यामुळे परीक्षा तर द्या, त्याला घाबरू नका. शासन काय निर्णय घेते, परीक्षा परिषदेने ते स्पष्ट शब्दात इथं उल्लेख करून दिले. हरिश्चंद्र मुंडे सरांनी तुम्हाला बोलताना ते सांगितलं देखील, किंवा ही परीक्षा कोणाकोणाला द्यायची, काय आहे शासन निर्णय, काय आहे ते शासन निर्णयात काय सांगितलंय. तर सगळ्यांनाच ही परीक्षा द्यायची, कोणीही इथं या ठिकाणी सुटणार नाही. या परीक्षेमधून कोणीही सुटणार नाही, सर्वांना परीक्षा देणे आहे. आणि गव्हर्नमेंटनं जो अध्यादेश काढलाय त्याच्यामध्ये स्पष्ट तसा उल्लेख आहे की सर्वांनी ही परीक्षा द्यायची. हे तुम्ही सगळं लेटर्स सगळ्या ग्रुपवर मी पाठवलेलं आहे, तुम्ही सगळ्यांनी हे व्यवस्थित पहा. 1ली ते 8वी, पुन्हा 9वी 10वीचे शिक्षक विचारतात, ज्यांचं 53 वय आहे ते विचारतात. आता हे जुने झाले विषय. 4-5 दिवसापासून आपण तेच म्हणायला लागलो की ज्यांना सर्व्हिसला 5 वर्ष शिल्लक आहे त्यांनी द्यायची गरज नाही. पुन्हा अल्पसंख्याकवाले मुद्दाम विचारतात, 11वी 12वीला जॉईन असलेले नाही त्यांना गरज. तुम्हाला जर अभ्यास करायचा असेल तर ही पास झाला तर उलट चांगलीच गोष्ट आहे ना. तुम्ही देखील ही परीक्षा देऊ शकता. हे आवेदन पत्र तुम्ही सर्वांनी छान प्रकारे वाचून घ्या. आणि हे वाचत असताना इथली गोष्ट बघा, मी जर थोडस क्लोज करतो. इयत्ता 1ली ते 5वी पेपर 1 व 6वी ते 8वी पेपर 2 साठी, आता इथून पुढचे खूप महत्वाचे शब्द हा, सर्व व्यवस्थापन, आलं का लक्षात? खाजगी व्यवस्थापन असू द्या किंवा सरकारी असू द्या, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम, अनुदानित विना अनुदानित, कायम विना अनुदानित वाल्यांना पण, आणि इत्यादी शब्दामध्ये तर लयच घोळ असते. इत्यादी मध्ये पुन्हा काहीही टाकू शकते शासन. शाळांमध्ये शिक्षण सेवक जरी असाल तरी, शिक्षक पदावर नियुक्तीसाठी शिक्षण सेवक जरी व्हायचं असेल तर तुम्हाला टीईटी पास गरजेचं आहे. नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमतः ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे, हा शब्द लक्षात घ्या. आणि यामुळं तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्या की ही परीक्षा सर्वांनाच देणं आहे, भावी शिक्षकांना पण आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जे आता रुजू शिक्षक आहेत त्यांना पण.
मग आता सगळेजण आपण वाट कशी पाहिलं, महाराष्ट्र शासन काय निर्णय घेते ते, काय निर्णय घ्यायचा ते घेऊ द्या. संघटना वगैरे स्ट्रॉंग आहेत, अमुक आहे तमुक आहे, हे सगळं खरंय. आणि तुम्हाला मी म्हटलं तसं 100% शासन देखील नंतर कर्मचाऱ्यांच्या बाजूने होतं. परंतु आता अतिरिक्त जर होत असतील, घरी पाठवायचं असेल, तर त्यांना ही एक संधी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय म्हणून ते पाठवू शकतात. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय इतक्या लगेच 2 महिन्यात 4 महिन्यात बदलत नाही, हेही लक्षात घ्या. 4 महिने पगार थांबला तर आपलं घर भागत नाही, ही बी लक्षात घ्या. घाबरू नका, पण परीक्षेला फेस करायची तयारी मात्र नक्की ठेवा. तुमच्यासोबत मिशन टीम म्हणजे यंग तरुण पोरं आहेत, आणि काही लेडीज देखील तुमच्यासोबत आहेत, की त्या तुम्हाला मदत करणार आहेत. त्याच्यामुळं तुम्ही तयारीला लागा. आमच्या टीम कडून लाईव्ह सेशन्स फ्री मध्ये देण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त केला जाणार आहे. ह्याचं कंपल्शन नाही बरं का. टेस्ट सिरीजची जे मुलं आहेत ना, ते बऱ्याच जणांना म्हणतात की सर फ्री लाईव्ह सेशन्स आम्ही आता बसू शकलो नाही. नका बसायचं नाही तर. ज्यांना बसायची आवड आहे त्यांनी बस. त्याच्यामुळे आपण हे फ्री ठेवलंय. आणि हे फक्त टेस्ट सिरीजच्या मुलांनाच अगोदर होतं, काल परवा दिवशीपर्यंत कॅपॅसिटी कमी होती. टेस्ट सिरीजची मुलं 500 ज्यावेळेस बसतील ना, त्यावेळेस आपण विचार करू की बाकीच्यांना द्यायचंय का नाही. तर सध्या तरी आपण 500 लाईव्हला बसणाऱ्याची संख्या बघूया. टेस्ट सिरीजला ऍडमिशन गेलेल्या वेळेस 700 होतं, आणि आपली कॅपॅसिटी आपण 1000ची केली होती. तर इट्स ओके. आपण त्यावेळेस पण फ्री लाईव्ह सेशन ठेवले होते, आता पण ठेवणार. अजून जर कोणाचं काही डाऊट असतील तर चॅट बॉक्स मध्ये टाका, मी लाईव्ह सेशन मध्ये तुमच्या सोबत आहे. हरिश्चंद्र मुंडे सरांना थोडं कंटिन्यू करू देऊया, ते काय विचार मांडतायत ते अतिशय महत्वाचे आहेत, अनुभवाची बोल आहे त्यांची. हे हरिश्चंद्र मुंडे सर, आडवा करा सर कॅमेरा, उभा झालाय तुमचा, अगोदर छान दिसत होता. येस, असं सेटिंग राहावं लागेल. हा. ह्या काही तर ह्यांचे एकदम बोलताना डाऊट घ्या एकदा, वाचून पण बघा सर एकदा, काय इंग्लिश मीडियम मध्ये टेस्ट सिरीज आहेत का. तर तिथं गुगल फॉर्म वर तुम्ही टेस्ट सिरीजचं ते क्लिक करून लँग्वेज गुगल फॉर्म वरती बदलू शकता, एवढं सांगतो. मराठीतूनच केलेले आहेत जास्तीत जास्त टेस्ट, ते पण प्रामाणिकपणे तुम्हाला सांगायला काही हरकत नाही. पुन्हा परेशान आम्हाला स्टाफला करू नका की सर इंग्लिश मध्ये पाहिजे, ही इंग्लिश मध्ये नोट्स, हे सगळ्या गोष्टी आहेत. सगळ्या हळूहळू मिळतात. लगेच काही जणांचं 1 मिनिटापूर्वी ऍडमिशन घेतलेलं असते टेस्ट सिरीजच्या ग्रुपला, सर टेस्टच आली नाही. 2 दिवस वाट बघावी लागेल ग्रुप 2 ला. ग्रुप 1 आज चालू झालाय सकाळी. त्याला ते ते 240 प्लस ऍडमिशन व्हायला 3-4 दिवस आपण वेळ घेतलाय. 9, 10, 11 आणि 12 टेस्ट पडल्यात. आता आपण 14 आणि 15 2 दिवस सुट्ट्याचे आहेत, 2 दिवस देऊया. आणि सोमवारी सकाळपासून अभ्यासाला तर तुम्ही आतापासून लागलाच आहात. युट्यूबला जा म्हणलंय मी, इतरले रेकॉर्डिंग पण पाहू शकता. अभ्यासाला तर सुरुवात आजपासूनच करायची ती, त्याचा काही विषय नाही. कसा करायचा काय नाही हे देखील झालेलं आहे यापूर्वीच. हरिश्चंद्र मुंडे सर, यू कॅन कंटिन्यू. आडवा हा. उभा झाला तर बघा पुन्हा, काय बोल झालं, कसं काय, गडबड झाली सर, गडबड झाली, थांबा थांबा. हा येस, आता ओके. हा, ते मला ओके चॅट प्रॉपर. बॉक्स मध्ये बघायचं म्हणलं तर चॅट बॉक्स आहे. हा. तर बोलताना मी माझ्याकडून 90 मिनिटं म्हणजे 1.5 तास वेळ सांगण्यात आला. तर त्याचं कारण म्हणजे मी स्कॉलरशिपचे तास घेतो, आणि आज सकाळीच मी परीक्षा घेतली आणि त्यावेळेस मुलांना हीच गोष्ट सांगितली किंवा 90 मिनिटाचं, त्याच्यामुळे मिसकम्युनिकेशन झालं. दिलगिरी व्यक्त करतो. त्यानंतर सांगण्याचा मुद्दा म्हणजे हा, किंवा सीटीईटीची जी परीक्षा आहे ते दर 6 महिन्याला होते. त्यांचं शेड्यूल फिक्स असतं जूनमध्ये आणि डिसेंबरमध्ये. तर तीही परीक्षा तुम्ही पात्र होऊ शकता, पण आपल्याला मराठीमधून आणि आपल्या पात्रतेनुसार किंवा सोपी जाण्यासाठी आपल्याला ही टीईटी परीक्षा लवकर पात्र होता येते. ज्यांना हिंदी चांगलं जमतंय ज्यांना ते सीटीईटीची परीक्षाही देऊ शकतात. तर पुढं बोलण्याचा मुद्दा म्हणजे, किंवा आपण ऑनलाईन फॉर्म भरताना काळजीपूर्वक भरणं गरजेचं आहे. पहिला पेपर कोणता निवडलाय, दुसरा पेपर कोणता निवडलाय, त्यानंतर जो मानसशास्त्राचा भाग आहे शिक्षक अभियोग्यतेसाठीचा, तोही आपण चांगली त्याची तयारी करणं गरजेचं आहे. आम्ही तर सोबतच आहोत. आम्ही तास घेतला, टेस्ट घेतल्या म्हणजे तुमचा अभ्यास पूर्ण झाला अशातला भाग. तुम्हीही ह्या कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त अभ्यास करून पहिल्याच प्रयत्नामध्ये तुम्ही पात्र होऊ शकता आणि शिक्षक होण्यासाठी तुम्ही पात्र होऊ शकता.
तर 82-90 हा क्रायटेरिया कळाला तुम्हाला. तर ऑनलाईन भरताना शक्यतो आपण जे जाणकार व्यक्ती आहेत त्यांच्याकडूनच हा फॉर्म भरून स्वतः आपल्याला चांगला वापर करता येत असेल स्वतः भरू शकता, किंवा जे मित्र मैत्रिणी असतील किंवा एखादा कॅफेवाला असेल त्यांच्याकडे तुम्ही भरू शकता. काही अडचण आली तर आम्ही आहेतच तुम्हाला मार्गदर्शन करायला. त्यानंतर याच्यामध्ये एक सांगितलं की तुम्हाला तुमचा जो मेल आय डी आहे आणि तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो तुम्ही व्यवस्थित त्याच्यामध्ये मेन्शन करा. बऱ्याच वेळा काय होतं, आपण मोबाईल नंबर एक टाकतो आणि त्याचा रिचार्ज संपतात, त्याच्यामध्ये मेसेजच येत नाही. आता अशा घटना बऱ्याचशा घडतात. त्यामुळे तुम्ही त्याच्यापासून दूर राहू शकता. त्याच्यामुळे हेही त्यांनी त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. आता ह्या पेपर वनचा आणि पेपर दोनचा दोन्हीचा हे प्राथमिक स्तरच आहे. त्यामुळे तुम्ही 1 ते 8 पर्यंतचे, 1 ते 5 पर्यंत पहिल्या पेपरसाठी आणि 6 ते 8 साठी दुसऱ्या पेपर, म्हणजे 8वी पर्यंतचे तुम्ही शालेय जे पाठ्यक्रम आहे तो तुम्ही अभ्यासू शकता. जास्तीत जास्त तो फोकस केलेला बरा. कारण आता काय होतंय की आपण हे वाचू का ते वाचू, परीक्षा जवळ आल्यानंतर आपल्याला ह्या गोंधळ उडू शकतो. त्यामुळे जो आपला अभ्यास चालू आहे त्याच गतीनं गती वाढवा. पण आपले जे पुस्तक आहे, जे मटेरियल आहे, ते मटेरियल आपण जे वापरताय तेच वापरा. त्याच्यामध्ये नवीन जास्तीत जास्त ऍड करण्याचा प्रयत्न करू नका. त्यामुळे तुमचा गोंधळही उडू शकतो. त्यानंतर हे जे परीक्षा आहे ते तुमची 3 तारखेपर्यंत रात्री 12 पर्यंत, म्हणजे 11 वाजून 59 मिनिटापर्यंत तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता. त्यानंतर हे वेबसाईट हे तुम्हाला समोर दिलेलीच आहे. आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे जे नवीन विद्यार्थी आहेत ते गोंधळून गेलेले नाही, पण जे कार्यरत शिक्षक आहेत ते जास्त प्रमाणात त्यांचा गोंधळ उडलेला आहे, किंवा काय करावं काय नाही. आम्ही आहेत नाही, आम्ही कार्यरत आहेत. त्यामुळं आम्ही जर तुमच्या सोबत असाल तर तुम्हाला हे जास्त काळजी करण्याची काही गरजच नाही. कारण आमच्या शाळेमध्ये, आमच्या तालुक्यामध्ये हे बरेचसे शिक्षक आहेत, केंद्रामध्ये आहेत, तेही आम्हाला विचारतात की बाबा काय होईल काय नाही काय नाही. त्यासाठी महत्वाचा मुद्दा म्हणजे आम्ही याच्यामध्ये जॉईन झालो, किंवा आपले जे शिक्षक आहेत त्यांना मदत व्हावी, हा आमचा मूळ हेतू आहे. आणि जास्तीत जास्त शिक्षण क्षेत्र जे आहे ते चांगलं व्हावं, त्याच्यामध्ये चांगले लोक यावेत, आणि शिक्षणाचा जो दर्जा आहे तो चांगल्या पद्धतीनं आपल्या ज्या गव्हर्नमेंटच्या ज्या शाळा आहेत त्यांचा दर्जा चांगला व्हावा. त्यांचा जो पूर्वीचा काळ होता त्याच्यापेक्षा आणखी बेहतर काळ व्हावा, आणि चांगल्या पद्धतीचं शिक्षण या श- ग्रामीण भागातल्या मुलांना, किंवा शासकीय शाळेमध्ये शिकणाऱ्या, गव्हर्नमेंटच्या शाळेमध्ये शिकणाऱ्या मुलांसाठी हा फायदेशीर ठरावा, हा महत्वाचा काय याच्यामध्ये उद्देश आहे. बाकी याच्यामध्ये काही एवढं काही तुम्हाला जास्तीत जास्त माहिती करून घेण्याची आवश्यकता नाही. वेळोवेळी आपण तुम्हाला मार्गदर्शन हे करणारच आहोत. तुमचे काय प्रश्न असतील तर तुम्ही आमच्याशी संवाद साधू शकता, किंवा तुम्हाला चॅट बॉक्समध्ये तुम्ही मेन्शन करू शकता. आणखी काही असतील तर आपण ते सोडूया. आता एक दोन जणांचे छान प्रश्न सरांनी सांगितले. तसे अजून प्रश्न असतील तर टाका. मी माझ्याकडे आलेले काही प्रश्न सांगतो. आणि एका शिक्षकाने तर मला कॉल करून सांगितलं की सर, हा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आलाय ना, तेव्हापासून आम्हाला झोप लागत नाही. ताई, एवढी काळजी करू नका. परीक्षा म्हणजे जीवनापेक्षा मोठी नाही, हे लक्षात घ्या. सगळ्यात अगोदर तुमचं जीवन, तुमचं आरोग्य महत्वाचं आहे. आणि सिर आरोग्य, सलामत तो जीवन पगडी पचास. आनंददायी. यस यस सर सर, सिर सलामत तो पगडी पचस. त्याच्यामुळे काळजी करू नका एवढी. एवढं काय आभाळ कोसळल्यासारखं. आणि प्रत्येक जी संकट काय किंवा परीक्षा काय असते आयुष्यात, परीक्षा एक दिली का तुम्ही काही? परीक्षा ही तर ही अशी शिक्षणातली परीक्षा आहे का? आयुष्यातल्या पण खूप साऱ्या परीक्षा तुम्ही सर्वजण दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे परीक्षा म्हणजे काही खूप मोठी गोष्ट नाही. पण काय होतं आता, हे आम्ही ज्या वयात आहोत त्या वयातले लोक बिनधास्तपणे असं बोलतात. पण ज्यांचं 40 प्लस आहे, 45 प्लस आहे ना, ते जरा कुठंतरी लाईफ मध्ये घाबरत आहेत असं वाटायला लागतं.
त्या ताईंचं वय काय मला वाटतंय एक 50च्या जवळपास असेल. अं, खूपच घाबरल्यासारखं वाटलं. आणि महत्वाचं म्हणजे खूप हुशार आदर्श शिक्षक आहेत बरं का त्यांच्या तालुक्यात ते. मला वाटतं रत्नागिरी तालुक्यात आदर्श शिक्षक आहेत. त्यांचा मुलगा माझ्याकडं स्कॉलरशिपला होता, तर नवोदयला लागलाय. इतकं म्हणजे मला काय म्हणायचंय, त्यांनी खूप ग्राउंड लेवलला काम केलंय. आदर्श शिक्षिका आहेत त्या आणि त्या देखील घाबरतायत. म्हणजे ही भीती सगळ्यात महत्वाचं म्हणजे भीती काढून टाका. तुम्ही सर्वांनी पुस्तक वाचलं असेल, हू मूव्ड माय चीज, माझं चीज कोणी हलवलं. आणि ज्यांनी ज्यांनी ते पुस्तक वाचले त्यांना त्यांना माहिती आहे की भीतीवर विजय मिळवला की सर्व काही सोपं होत. असो. अं, या टीईटी च्या संदर्भानं पुन्हा डेट तुम्हाला सगळ्याला माहीत झाली. पुन्हा अनाऊन्स करून देतो एकदा. 23 नोव्हेंबरलाच आहे. आपण गेली 5-7 दिवस झालं लाईव्ह क्लास घेतोय आणि तिथं प्रत्येक क्लासमध्ये सांगतोय की टीईटीची डेट ही 23 नोव्हेंबर 2025 आहे. तुम्ही सगळ्यांनी ही तर मोठ्या अक्षरात लिहिलीच आहे. ठीक आहे ना. तुम्ही सर्वांनी ही गोष्ट लक्षात घ्या. आता अजून कोणाचे डाऊट असतील तर हरिश्चंद्र मुंडे सर तुम्ही पण बोलू शकता. आजचा वेळ बराच झालाय. लगेच मला 7:30ला दुसरं सेशन स्कॉलरशिपच्या मुलांचं आहे, तर त्याला अटेंड करायचंय. आणि आज रात्री जर एक गेस्ट आपल्याकडे किशोर जाधव सर म्हणून आहेत. हे पण जळगावच्या शेजारी वर्धा, आणि वर्ध्याला शिक्षक आहेत, जिल्हा परिषदला उच्च प्राथमिकला शिक्षक आहेत. ते ते तुम्हाला मार्गदर्शन करतील. फ्री फॉर ऑल असणार. लाईव्ह क्लासची तुम्हाला म्हटलं तसं कॅपॅसिटी वाढवलेली आहे आपण 500 पर्यंत. आणि त्यासाठी झूमचं सबस्क्रिप्शन तुम्ही जाऊन घरी बघा, 6,816 रुपये एवढं मी या ठिकाणी घेतलेलं आहे. आणि हे खास सगळेजणांना जॉईन होता यावं लाईव्हला पण म्हणून घेतलेलं आहे. रेकॉर्डिंग तर मी ते पाठवून देणारच आहे. आता हे सेशन सगळं सर आपण रेकॉर्ड केलंय, हे युट्यूबला मिळणार आहे, सगळ्यांना मिळणार आहे, ऑल महाराष्ट्राला मिळणार, त्याचा विषय नाही. चला, ज्यांचं कोणाचं अजून ऍडमिशन घ्यायचं राहिले त्यांनी पटकन घ्या, आज घ्या, उद्या रात्री 12 पर्यंत घ्या. ज्या दिवशी घेताल जेव्हा घेताल त्या दिवशीपासून अभ्यासाला सुरुवात आहे. दुसरी बॅच कधी सुरू झाली समजा ना सर आजपासूनच, लिंक तर तुम्हाला मिळते, अभ्यास मिळतोय. फक्त त्याची जी त्या बॅच मध्ये सेकंड बॅच मध्ये ऍडमिशन कधीपर्यंत घेतो, तर उद्या रात्री 12 पर्यंत, आणि 12 नंतर तिसरी बॅच पुन्हा 2 दिवस थांबावं लागेल. आणि मग रिपीट मॅसेज होऊ नयेत म्हणून बॅच 1, 2, 3, 4 त्यांना त्रास होऊ नये अगोदर जॉईन झालेल्यांना म्हणून करतो. लाईव्ह सेशनला तर सगळ्याच बॅच नंबर 1, 2, 3, 4, 5 सगळेच एकत्रच बसवतो लाईव्हला. टेस्ट सोडवण्यासाठी गोंधळ उडू नये, सुट्ट्या सुट्ट्या टेस्ट व्हाव्यात, रोज थोड्या थोड्या मिळाव्यात, म्हणून ते बॅच 1, 2, 3, 4 केली. बॅच सेकंड आजपासून सुरूच आहे ना. आज रात्री समजा 9 ते 11 टाइम आहे का, रात्री सगळ्यांचा वेळ आहे 9 ते 10:30. मग ते महिन्याभराचं सबस्क्रिप्शन त्यासाठी घ्यायचं तुम्हाला सर्वांना. लाईव्ह सेशन्स रात्रीच असणार आहेत, रात्री 9 ते 10:30 2 सेशन दररोज होतील आणि रात्रीच होतील. या सेशन मध्ये तुम्हाला सर्वांना बसण्यासाठी आपण व्यवस्था केलेली आहे. हे सांगण्यासाठी खरं तर हे आत्ताचं सेशन होतं, की तुम्ही सर्वांनी पाहावं. चला 100+ बसू शकते म्हणजे काय, तुम्ही बिनधास्त आपल्या टेस्टची लाईव्ह टेस्टची ग्रुपची लिंक तुमच्या सगळ्या ग्रुपवर पाठवू शकता. हवं तर जर तुमच्याकडे ग्रुप असतील तर त्या ग्रुपला मला, हरिचंद्र मुंडे सरांना, किशोर सरांना, पुन्हा आपल्यासोबत शुभंगी मॅडम आहेत त्यांना, सचिन सर आहेत त्यांना, भरपूर जण आहेत, विजय सर आहेत त्यांना, कुणालाही ऍड करू शकता. तिथं देखील तुम्ही ही ग्रुपची लिंक आपण पाठवू शकतो. असं काही नाही, पूर्ण महाराष्ट्रासाठी हे फ्री लाईव्ह क्लास ठेवणार, त्याचा काहीच विषय नाही. हा पण तुम्हाला म्हटलं तसं की बाबा हे लाईव्ह क्लासला जर 500 तर ऍडमिशन होणार असेल, पण बसणारे सीरीजच्या मुलांची जर 500 असेल तर मात्र लिंक आपण सगळ्यांना देऊ शकत नाही. त्यामुळं सध्या बसू शकतो ना बिंदास्त बस. मी काल परवा 2 दिवस लिंक देऊ शकलो नाही कारण की 100 विद्यार्थी तर टेस्ट सिरीजचेच बसतात ना, 100+ व्हायला लागले आणि तेच वरडायला लागले. मला 100 मॅसेज रात्री आले, सर आम्ही 499 भरलेत, आम्हाला फ्री लाईव्ह क्लासची लिंक भेटत नाही. अरे बाबा फ्री लाईव्ह क्लास आहे ते, राहू दे, जर दम काढ ना 1-2 दिवस. आपण एवढे समज शिक्षक आहोत. आणि थोडस काही टेक्निकल अडचणी असतात. आम्ही तुम्हाला काही म्हटलं तसं काही क्लासवाले नाही, तुमच्यासारखेच शिक्षक आहेत, सामान्य घरातले. व्हाईट बोर्डवर शिकवणार आहेत नाही का ना, ब्लॅक बोर्डवर व्हाईट बोर्डवर आला, मीटिंग वर गेलो, हेच आम्हाला खूप मोठं वाटतं. आणि महाराष्ट्रभरात 2017 पासून मी या ठिकाणी मिशनचं काम करतोय.
आणि का म्हणून मिशन, शिक्षकांनी शिक्षकांसाठी चालवलेलं मिशन कशासाठी? आय वॉन्ट रिव्हॉल्युशन इन एज्युकेशन, टीचिंग इज माय पॅशन अँड रिव्हॉल्युशन इज माय मिशन. म्हणून हे मिशन, रिव्हॉल्युशन इज माय मिशन, याची सुरुवात आहे. ही सुरुवात आहे. मलाही माहित आहे की लगेच रिव्हॉल्युशन वगैरे काय होत नसतं, पण तुम्ही आता नेपाळची कंडिशन बघत असाल, रिव्हॉल्युशन चालू आहे तिथं, बरंच काय काय आहे. विषय निहाय किती गुण, विषय निहाय नाही, संपूर्ण ओव्हरऑल गुण तेवढे आवश्यक असतात. हरिश्चंद्र मुंडे सर, काही बोलायचं असेल तुम्ही बोलू शकता, नाहीतर मग आपण मीटिंग थांबवूया. अं, वेळोवेळी आपण काय डाऊट्स असतील ते आपण क्लिअर करत जाऊ. थांबूया आज आपण इथं. ओके, चला सगळ्यांचे माईक एकदा चालू करून देतो. तुम्हाला वाटत नाही की माईक बंदच असतात काय की? हँड रेज केल्यास, हँड रेज कसा करायचा हे बी शिकवतो. हँड रेज केल्यास ते माईक चालू मी करत असतो. आता तुमचे सगळ्यांचे माईक चालू करू शकता, बघा एकदा टच करून बघा. तुम्ही गुड नाईट ना आताच नका म्हणू, कारण की आपण पुन्हा रात्री भेटण्याची शक्यता आहे किशोर सरांसोबत. तर बाय बाय, सी यू, टेक केअर, सी यू सून असं म्हणूया. बाय करा. फक्त बघा बरं होतंय का तुम्हाला टच, माईक चालू हॅलो. होते बघ. बऱ्याच हा, हॅलो जणांना सर. doubt आहे. हॅलो. हा, हॅलो हॅलो बोला. हॅलो. लय गडबड झाली ना हा गुरुजी. सर, एक मिनिट. हॅलो सर. बाय. हा, थांबलोय मी, थांबलोय आता. बघा असं होतंय, सगळ्यांची माईक चालू केली, कोण बोलले कळत नाही. त्यावेळेस काय करायचं सर, तुम्ही इथं झूम मीटिंग वर पार्टिसिपंट नाव आहे ना, तिथं तुमच्या नावावर टच करा. तुमच्या नावावर टच केलं की तुम्हाला रेज हँड असा एक ऑप्शन येतो. आता बघा मी माझा तिथं रेज हँड करून दाखवतो. हा झालेत, आता येस येस. असं करायचं म्हणजे माझ्या लक्षात येतं. हा, अनम्यूट करतो आता मी. शंकर कोण आहेत हे? हा, हॅलो सर. हा बोला सर. हा सर, आपली ऑनलाईनची फी किती आहे नेमकी लाईव्ह क्लासची? 0 रुपये फीस आहे. 0. ऑनलाईनची लाईव्ह क्लासची फीस 1 रुपया नाही. आणि बर शिकवणारे सर्व शिक्षक बर गरीब घरातले तुमच्यासारखेच आहेत. फक्त ते आता जॉईन झालेत, आणि काही जण ह्याच्यातले जॉईन नाहीत बरं का, हे पण लक्षात घ्या. हरिश्चंद्र सर जॉईन आहेत, मी जॉईन आहे, किशोर सर जॉईन आहेत, सचिन सर जॉईन आहेत. पण जे बाकीचे जॉईन नाहीत ते टेस्ट सिरीज स्वतः बनवतायत ना, पण म्हणजे प्रोत्साहन टेस्ट म्हणून सिरीज साठी. टेस्ट. हा. येस येस येस. ओके ओके ओके. त्या ग्रुपला जॉईन होण्यासाठी आणि टेस्ट सिरीजला प्राधान्य दिलं जातं पहिलं. कारण की 2 दिवस बघितलं असेल, ग्रुप हाऊसफुल झाल्याच्या नंतर मीटिंग, आता ही 500ची कॅपॅसिटी जर झाली टेस्ट सिरीजच्या मुलांची, झाली म्हणजे होणारच आहे, ते मला माहिती आहे. कारण की गेल्या वेळेस 700 होती, यावेळेस आपण किमान 500 प्लस असतील ना, 1000 असतात ते, जास्त असतील. तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं जास्त असणार आहेत, 1000 प्लस. तर फ्री लाईव्ह क्लास आहे. लाईव्ह क्लासची फी 0 रुपये. सर विचारा आता अजून. झालंय तुमचं सर. ओके. मुळे मुळे काय म्हणते, बोला. मुळे, तुमचं माईक चालू केलंय बघा मी. इथून रिक्वेस्ट पाठवली, आज टू अनम्यूट. बर, शेवाळे ताई गेल्या वेळेस पण मला वाटतं होत्या. सुनंदाताई तुमचं माईक चालू होते का बघा. अरे बापरे, बरेच जण आता 100 केलेत का एवढ्यांची? बघा कोणाच हा चालू झाले, ज्यांचं चालू झालं त्यांनी विचारा. हा हा, आवाज येतोय का माझा? हा, हॅलो. हो सर. हा, बाळकृष्ण सर बोला. हा, नमस्ते. हा नमस्ते. सर, मी टेस्ट सिरीज साठी म्हणजे पैसे पाठवतोय आता, आणि तुम्हाला बर, मग स्क्रीनशॉट पाठवावा लागेल, बरोबर? ओके. हा, हा हा हा. तुम्हाला लगेच ह्या ग्रुप 2 ची टेस्ट सिरीज, मिशन टीईटी टेस्ट सिरीज ग्रुप 2 ची लिंक भेटते. त्याच्यावर टच बर करायचं, मग माझ्याकडे रिक्वेस्ट येते, मी अप्रूव्ह करतो, ग्रुपमध्ये ऍड होता. बऱ्याच जणांना वाटतं की सर आम्ही त्या ग्रुप लिंकवर टच केलं, ऍड होत नाहीयेत. अरे ती फ्री ची लिंक नाही ना, पेडची लिंक आहे बर तुमच्या सर्वांची, त्याच्यामुळे त्याला एक मी अप्रूव्ह केल्याशिवाय मध्ये येता येत नाही. आपले ग्रुप जे आहेत ना मिशनचे, ते 14 ग्रुप आहेत. बर. मिशन टीईटी फ्री ग्रुप, तर त्याच्यामध्ये मात्र आणि कुणाला पण जॉईन होता येत. आणि हा जो पूर्वतयारीचा, हा ज्याच्यावर तुमची लिंक आलेली आहे, आणि आता आणखीन काही जण इच्छुक आहेत, तर मग त्यांच्याकरता तो पूर्वतयारीचा ग्रुप ग्रुप. माझा नाहीये, आपल्यासारखेच सहकारी एक सर आहेत, मी त्यांचं पाहिलं, सगर सर म्हणून काहीतरी आहेत. आवडलं त्यांचं मला काम, खूप छान आहे. ओपन टू ऑल आहे ग्रुप. माझे सगळे ग्रुप जे आहेत, माझे म्हणण्यापेक्षा आपले ग्रुप
हे ओपन टू ऑल हम्म. नसतात, ओनली फॉर ऍडमिन असतात. आपण इथं जे ऍडमिनला योग्य वाटतं तेच टाकतो, आणि जे तुम्ही चांगलं आहे सर हे आपल्या ग्रुपला पाठवा म्हणता ते टाक सगळं. इथं गोंधळ आणि नसतो, इथं हजारो मेसेज नसतात. हा सर, आणखीन एक शंका अशी होती की जे काही रेफरन्स मटेरियल जे आहे त्याच्या हा संदर्भातलं प्लॅनिंग जर उपलब्ध असेल आपल्याकडे, मग साधारणतः आहे की, हे आहे, तर ते एक आम्हाला शेअर करा, म्हणजे हे राहील. आहे ना. ठीक आहे. एक व्हिडिओच 2 दिवसापूर्वी बनवलाय फक्त मटेरियलवर, काय अच्छा. वापरायचं, कसं वापरायचं, कुठं अवेलेबल आहे. तुम्ही एकतर युट्यूबला जाऊन राम शेप, आता हे आडनाव आमचं जे आहे ना ते कुठंच नाही, हम्म. उगं थोडं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला गडबड होते. राम शेप कुणी कुणी म्हणते, असं सर्च करा, व्यवस्थित शेप टाका. बऱ्याच जणांना शेप म्हणलं की SHAP असं वाटतं. सर्च करा, किंवा विवेकानंद क्लासेस सर्च करा. 2 दिवसापूर्वीचा व्हिडिओ आहे, छान व्हिडिओ आहे. त्यात मी संदर्भ ग्रंथ असं त्याच्यावर, त्या युट्यूब चॅनलला त्या ह्याच्यावर नाव दिलेलं आहे, संदर्भ ग्रंथ म्हणून. तिथं सुचवलेत कुठे मिळतात ते पण सांगितलंय. बरं बरं, ओके, थँक्यू सर, थँक्यू. ओके, वेलकम. हा शेवाळ आहे ताई, गडबड झाली बघा, 26 झाली. हा हॅलो, हा सर. हॅलो, बोला. शेफ सर. हा बोला ना ताई. हा, हा मी बोला. आताच हो 499 हो, रुपये तुमच्या सुन पेड सु- केले सर. तर तर मला ओके, दुसऱ्या वेलकम ताई. काय झालं? हॅलो, मला दुसऱ्या बॅच हा मध्ये ऍड कराल का म्हटलं? हा, दुसऱ्या बॅच मध्येच आता काय, रात्री 12 पासून आपण दुसऱ्याच बॅच मध्ये चालू केले, आणि त्याच्यात वर हो ना. 50चा आकडा. हा, 50 एक ऍडमिशन ऑलरेडी झालेत तुमच्या माहितीच सर्वांच्या, 50 एक झाले ते. आणि मग ते अजून आपण एक म्हणजे होणार सोमवार पासून आपण टेस्ट उद्याचा दिवस करणार आहे फक्त, का? येस येस हा, येस, सोमवारपासून टेस्ट चालू करू. एक दिवस फक्त वेट करा. हं. तोपर्यंत युट्यूबला बरं आपल्या सर. व्हिजिट मग करा. हो, चालेल सर. ओके, हो, धन्यवाद सर्वांची सर. दिलगिरी व्यक्त करून 7:30ला दुसरं लाईव्ह सेशन आहे. 2-3 मिनिट राहिले. तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा भेटतोय मी 9 वाजता. आता 7:30 ते 8:30चं माझं एक सेशन असतं, ते सेशन घेतो. आणि पुन्हा 9 वाजता किशोर जाधव सर आपल्यासोबत असणार आहेत. ते पण जिल्हा परिषदला शिक्षक आहेत, MPSCचा अभ्यास केलेले आहेत, माझे सहकारी आहेत. ते हरिश्चंद्र मुंडे सर पण MPSCचा अभ्यास केलेले, सदाशिव पेठ मधले, मी पण बरं का. म्हणजे आम्ही अर्ध तारुण्य त्या 7-8 वर्ष सदाशिव पेठ मध्ये राहिलेले हे सगळेजण. तर त्यांच्यासोबत आपण भेटूया 9 वाजता. तोपर्यंत बाय बाय, सी टेक केअर, हॅव अ नाईस डे, एन्जॉय युअर डे. एंड करू मीटिंग.